आपण पाहिलं या ठिकाणी पोलिसांकडून अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिली गेलेली नाहीये। सैफच्या घरी आरोपीला प्रवेश नेमका कसा दिला गेला, खरं तर त्याला त्यांच्याच घरातील कोणी प्रवेश दिला का, या संदर्भात पोलिसांची कसून चौकशी सुरू आहे। त्यातल्या 3 कामगारांना सध्या पोलीस चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेले आहे। त्यांचे मोबाईल सुद्धा जप्त करण्यात आलेले आहेत। त्यामुळे यातल्या कुणीतरी त्या चोरांना प्रवेश दिला का असा संशय पोलिसांना आहे। त्यामुळेच त्यांची कसून चौकशी केली जाते। सैफच्या घरी आपण पाहतोय ही चोरी झाल्याचा प्रकार घडला होता आणि यामध्ये महत्त्वाचं म्हणजे सैफवर सुद्धा हल्ला झालाय। त्यामध्ये त्याच्यावर 6 वार करण्यात आले आहेत। त्यातले 2 वार जे आहेत ते गंभीर आहेत। त्यामुळे सैफवर शस्त्रक्रिया सुद्धा सुरू आहे। आरोपींचा गेटनं प्रवेश झाला की त्यांनी भिंतीवरून उडी मारली, या संदर्भातला तपास सुद्धा सुरू आहे। तर सैफच्या घरी मुलगा जहांगीरच्या बेडरूम मध्ये अज्ञात व्यक्ती होता अशी ही माहिती आता समोर येते। मोलकरणीनं व्यक्तीला पाहता आरडाओरड केली आणि त्यानंतर या संदर्भात सगळा खुलासा झाला। आता या संदर्भातली सगळी माहिती पोलिसांनी दिलेली आहे। आपण पाहतोय आरोपीनं सैफवर चाकून वार केला होता। मात्र हा चोर जहांगीर जो सैफचा लहान मुलगा आहे त्याच्या सुद्धा रूम मध्ये असल्याची माहिती सैफच्या मोलकरणीनं यावेळी दिली आहे। सैफच्या घरी मुलगा जहांगीरच्या बेडरूम मध्ये अज्ञात व्यक्ती होता अशी माहिती यावेळी कळाली आणि मोलकरणीनं या व्यक्तीला पाहता आरडाओरड केली अशी माहिती पोलिसांनी यावेळी दिलेली आहे। तर या संपूर्ण घटनेच्या पार्श्वभूमीवर कसून चौकशी पोलीस करतायत। नेमकं काय घडलं, या चोराला नेमका 12व्या मजल्यावर प्रवेश कसा मिळाला, तो आत कसा शिरला, या संदर्भात सगळे जे धागेदोरे आहेत पोलिसांकडून शोधणं सुरू आहे। तर हायटेक प्रोफाईल आहे या बिल्डिंगमध्ये, हाय प्रोफाईल लोक राहतात त्या ठिकाणी त्यांची एक चोख सुरक्षा व्यवस्था असते। ती सुरक्षा व्यवस्था भेदून हा चोर नेमका आतमध्ये कसा शिरला, हे सगळे चोरटे आतमध्ये कसे शिरले या संदर्भातला तपास पोलीस करतायत। तर महत्त्वाची माहिती म्हणजे जहांगीर जो सैफचा लहान मुलगा आहे त्याच्या बेडरूम मध्ये एक अज्ञात व्यक्ती होता आणि त्या व्यक्तीला पाहताच मोलकरणीनं आरडाओरड केली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। आणि या सगळ्या आरडाओरडीनंतर सैफ सुद्धा जागा झाला आणि त्यानं चोरट्याला पाहिलं, त्याला पकडण्याचा प्रयत्न केला। मात्र त्यातच दोघांमध्ये झटापट झाली आणि यावेळी त्या चोरट्यानं सैफवर वार केले, चाकूनं वार केले, एकूण 6 वार केले आणि त्यातले 2 वार गंभीर आहेत। त्यामुळे आता सैफवर शस्त्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडून। अक्षय, काय सांगाल, आपण पाहतोय सैफचा मुलगा जहांगीर याच्या बेडरूम मध्ये एक अज्ञात व्यक्ती असल्याची माहिती मोलकरणीने दिल्याचं पोलीस सांगतायत। अक्षय, माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय? हो येतोय। खरं तर आपण आता पाहिलं की पोलिसांची टीम जी आहे ती या ठिकाणी तपास करते, परंतु थोड्याच वेळापूर्वी जे गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आहेत दया नाईक यांनी या ठिकाणी संपूर्ण तपास करून या ठिकाणाहून ते निघालेले आहेत। खरं तर हाय प्रोफाईल अशी सोसायटी आहे। या इमारतीमध्ये अनेक सीसीटीव्ही कॅमेरेज आहेत। जवळपास पोलिसांच्या म्हणण्यानुसार जवळपास 30 सीसीटीव्ही कॅमेरे या संपूर्ण इमारतीमध्ये आहेत आणि या इमारतीला 2 गेट आहेत, एक एंट्री गेट आणि एक आउट गेट। या दोन्ही गेटवरती खासगी सुरक्षा रक्षक जे इमारतीचे आहेत ते तैनात असतात आणि अशा परिस्थितीमध्ये एखादा चोर जो आहे तो या इमारतीच्या 12व्या मजल्यामध्ये आपल्यासोबत गृहराज्यमंत्री योगेश कदम फोन लाईन वरून जोडले गेलेत। योगेशजी, आपण पाहतोय अतिशय धक्कादायक ही घटना म्हणावी लागेल। एवढी सुरक्षा व्यवस्था असताना एका अभिनेत्याच्या घरावर या ठिकाणी चोरी होते आणि महत्त्वाचं म्हणजे अभिनेत्यावर सुद्धा हल्ला होतो। कसं पाहता या सगळ्याकडे? नाही बघा, अजून इन्व्हेस्टिगेशन चालू आहे। जी व्यक्ती होती ती नोकरांपैकीच होती का, ती कोण बाहेरची व्यक्ती होती की नोकरांच्या ओळखीची होती, हे सगळे इन्व्हेस्टिगेशन अजून चालू आहे। त्यामुळे अजून या स्टेजला कुठलेही तर्क लावणे हे चुकीचं राहील। इन्व्हेस्टिगेशन पूर्ण होऊ द्या, थोड्याच वेळामध्ये आपल्याला सगळी माहिती समजेल। मात्र या ठिकाणी विरोधकांकडून आरोप होतोय कायदा आणि सुव्यवस्थेचा जो प्रश्न आहे या निमित्तानं उपस्थित केला जातोय। वांद्रेमध्ये 3 घटना घडल्यात आतापर्यंत। बाबा सिद्दीकींची हत्या असो, सलमान खानच्या घरावर गोळीबार असो किंवा मग ही 3री घटना असो, या सगळ्या पार्श्वभूमीवर सरकारवर सुद्धा काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत विरोधकांकडून। विरोधकांना यांच्यावर अशा घटनांवरती बोलायचा काही अधिकार नाही। ज्यांच्या कारकिर्दीमध्ये काही व्यक्तींची अगदी दगडाने ठेचून मारलं गेलं होतं, अशा वेळेला त्यांनी तर आमच्यावरती आरोप करूच नये। बघा, शेवटी एखाद्या व्यक्तीच्या घरामध्ये जर का चोरीच्या उद्देशाने कोणी आलेलं असेल आणि जर का त्यांनी तिथे हल्ला केला असेल तर त्याचा एका इन्सिडेंटमुळे का संपूर्ण पोलीस प्रशासनाला बदनाम करणं हे चुकीचं आहे। ठीक आहे, विरोधात आहेत म्हणून विरोध करणं
त्याला आम्ही काही महत्व देत नाही. परंतु आज मुंबई पोलीस ही संपूर्ण देशामध्ये टॉपमध्ये मुंबई बाबतीमध्ये इन्व्हेस्टिगेशनच्या बाबतीमध्ये आणि गुन्हे रोखण्याच्या बाबतीमध्ये आहे. त्यामुळे अशा एका घटनेमुळे आपण मुंबई पोलीसला बदनाम करू नये, पोलीस प्रशासनाला आपण बदनाम करू नये. मात्र यापुढे आता सरकारची भूमिका काय असेल, काय नेमक्या उपाययोजना केल्या पाहिजेत? नाही, ज्यावेळेस मी सीपी ऑफिसला बैठक घेतली होती त्यावेळेस काही गोष्टी मी सुचवलेल्या आहेत. माननीय मुख्यमंत्री मोदयांनी देखील पोलीस प्रशासनाला फेस रेकग्निशनचे कॅमेरे जाळं मुंबईसारख्या शहरामध्ये आपण वाढवलं पाहिजे अशा सूचना दिलेल्या आहेत. आणि त्या दृष्टीने आपण योग्य ती पावलं आपण उचलतोय आणि एआयचा वापर करून जास्तीत जास्त गुन्हे आपल्याला प्रिव्हेंट कसे करता येतील ह्यासाठी आपण पावलं उचलतोय. अगदी नक्कीच. धन्यवाद योगेश कदमजी, TV9 मराठीशी बातचीत केल्याबद्दल. एकूणच या प्रकरणामध्ये आपण पाहतोय सैफच्या घरी अज्ञात व्यक्तीनं प्रवेश केला, त्याच्या